अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. प्रेक्षक हो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समिती आता निवडणूक पुढ्यात आहे. म्हणजे जानेवारीच्या अगोदर ह्या सगळ्या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत. आता चर्चा अशी होते की नगरपालिकेच्या निवडणुका अगोदर, त्याच्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. परंतु सध्या जिल्हा परिषद निवडणुकींची लगीनघाई सुरू झालेली आहे. अनेक जण इच्छुक आहे. सुरेश वासगे यांनी मध्यंतरी आशाताईंना बिनविरोध द्यावं, म्हणजे आशाताईंना पाठिंबा दिला. सुरुवातीला ते अतुल शेठ बरोबर होते, नंतर ते कोल्हे साहेबांबरोबर गेले, विधानसभेला ते शरददादा बरोबर गेले, नारायणगाव ग्रामपंचायतीला ते बाबू पाटील गेले. आता ते आशाताईंना बिनविरोध करा म्हणजे सुरेश वासगे यांचा आशाताईंना पाठिंबा. हे सगळ्या पक्षांचं सर्कल तर पूर्ण करायचं नाही ना, चर्चा तर होणारच. हाच मुद्दा घेऊन आपण सुरेश भाऊंकडे आलेलो आहे. सुरेश भाऊ नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नारायणगाव गटामधून आशाताई बुचके यांना बिनविरोध द्यावं अशा प्रकारची तुमची पोस्ट होती. सगळ्या कार्यकर्त्यांनी ती पोस्ट प्रचंड व्हायरल केली. नेमकं काय? वाणी साहेब, सर्वांना जय शिवराय. सगळ्यात प्रथम मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना मनापासूनच्या दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि खरं तर मी तुम्हाला पहिला हा खुलासा करतो की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, नारायणगाव ग्रामपंचायतीचे तेवढीची निवडणूक असेल, ही सगळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत होतो. आणि त्याच विचाराने आम्ही पुढं विधानसभेपर्यंत फक्त माझी तळमळ होती की आदरणीय शरददादांना पक्षाकडून संधी द्यावी. तर ते नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या ठिकाणी आमदार झाले असते. संघटनेसाठी, पक्षासाठी ते फलदायी झालं असतं. ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. परंतु वाणी साहेब, ज्या दिवशी जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालं त्यावेळेस आम्हाला असं कळालं की नारायणगाव गटात ओबीसी महिला आली आणि इतर गटात पण, म्हणजे मी तोपर्यंत जास्त माहिती घेतली नव्हती. मला असं वाटलं वडच गटात सर्वसाधारण पुरुष पडलं काय असं. एक सुरेश वासगे असं कालचं पोरग आहे का असं वाटलं का? नाही, एक मिनिट राहायचं. सर्वसाधारण म्हणजे त्या गटामधून कोणीही उभं राहू शकतं. घाई केलेली पोस्ट अंगलट आली. एक मिनिट नाही, अंगलट नाही, एक मिनिट ऐका, नीट क्लिअर आहे का की त्यावेळेस अशी सिच्युएशन, म्हणजे ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं त्यावेळेस एक तालुक्यातला कार्यकर्ता म्हणून एक असं वाटलं की जर ताईंना जर कुठला गट नसेल तर नारायणगाव गट हा त्यांचा जे इथल्या त्या स्टँडिंग सदस्य होत्या. आणि त्याच्यामुळं की ताईंना जर ही त्यांची राजकीय, आपण म्हणतोय का ते इतक्या वर्ष त्यांनी राजकीय संघर्ष केला आहे. भले ताईंचं आणि आमचं कुठला राजकीय आजपर्यंत, त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचे विचार वेगळे, आमचं पक्ष वेगळा, आजपर्यंत कधीच आम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं नाही. परंतु एक महिला 30 वर्ष 35 वर्ष ह्या तालुक्यासाठी संघर्ष करते. एक महिलेसाठी ही गोष्ट सोपी नाही. आणि एवढं सगळं गोष्ट खरं त्यांनी संघर्ष केला. म्हणून जर कुठला गट नसेल तर आदरणीय नानांना मी स्वतःहून फोन केला, नाना जर कुठला गट नसेल ताईंना आपण नारायणगाव गटात सगळेजण एकत्र बसून, सगळे नारायणगावचे, वारुवाडीचे सगळे पुढारी, ग्रामपंचायत सगळेजण एकत्र बसून ताईंना हा राजकीय सन्मान म्हणून बिनविरोध करू, राजकीय सन्मान म्हणून. याचा एक संदेश महाराष्ट्रात एक चांगला जाईल की एक ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याला नारायणगाव गटातून बिनविरोध सगळ्या नेते मंडळींनी एकत्र बसून हे राजकीय सन्मान म्हणून ताईंचा, की आजपर्यंत त्यांची किल्ली, त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किल्लीची कामं किंवा जिल्हा परिषद जरी इथल्या नारायणगाव सदस्य तरी तालुकाभर त्यांची किल्ली कामं, तो त्यांचा जो संघर्ष, आम्ही विरोधक जरी असलो ताईंच्या, म्हणजे ताईंच्यासोबत कधी काम करायचा आम्हाला योग पण नाही आला, परंतु एक त्याचा सन्मान म्हणून, एक सुज्ञ कार्यकर्ता म्हणून ताईंबद्दल तिची सहानुभूती वाढली. ती लगेच मी व्यक्त केली आणि ती लगेच फोन करून दाखवली. परंतु नंतर 4:30-5 वाजता असं समजलं की ताईंना त्या गटात पण ते उभं राहू शकतात. त्याच्यामुळे तो विषय पुढे झालाच नाही काय. शेवटी आणि वाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लोकशाही आहे. लोकशाहीत शेवटी कोण कुठं उभं करायचंय, शेवटी हा ज्याचा त्याचा विषय. त्यावेळेस मी जो म्हणजे त्यावेळेस मी आदरणीय नानांना असेल किंवा अक्षयला असेल जो फोन केला तो यासाठीच केला की ताईंचा हा गट हा हक्काचा गट आहे. आणि आपल्याला असं वाटतं की त्यांच्या ह्या खरं तर ह्या वयात ह्या वयात त्यांची कुठली धावपळ व्हायला नको किंवा हे नको म्हणून. परंतु हे कसं आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन मग
सगळेजण तयार असले तर नक्कीच या ठिकाणी ताईंना या ठिकाणी कौल मिळू शकतो. सुरेश भाऊ, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून राजकारणामध्ये? साहेब खरं तर माझं वय आताशी 40पर्यंत गेलोय मी, त्याच्यामुळं इतक्या वर्षाचा मला अनुभव नाही. परंतु ज्या वेळापासून आम्ही ताईंना पाहतो किंवा आदरणीय बेनके साहेबांना आम्ही पाहिलं, ह्या मंडळींनी फार संघर्ष केलेला आहे. ताईंचा आमचं मागाशी जसं मी खुलासा केला की त्यांच्यासोबत कधी आमचं राजकीय सुजुळलं पण नाही किंवा ते वेगळ्या विचारधारेचे होते, वेगळ्या पक्षाचे होते. परंतु एक महिला जुन्नर तालुक्यासाठी जो संघर्ष करते, प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम करते, म्हणून एक आलेली ती भावना होती. एवढीच भावना व्यक्त केली.